संक्रांतीच्या हळदी कुंकवात तिळाचे खूप महत्त्व असते. म्हणून तुमच्या हळदी कुंकू कार्यक्रमात जर तिळाची फुलदाणी ठेवली तर किती छान दिसेल, हो ना? मग चला सुरुवात करूया आपण रेसिपीला. आज आपण बनवणार आहोत तिळाची फुलदाणी. तिळाची फुलं बनवण्यासाठी एका पॅनमध्ये 1 चमचा साखर टाकूया. आता ते व्यवस्थित हलवून घेऊया. मंद गॅसवरती व्यवस्थित हलवत राहायचं आहे, म्हणजे त्याला पाणी सुटतं. त्यात 1 चमचा फूड कलर टाकूया. साखर सगळी मेल्ट झाल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत 1 चमचा तीळ. आता तीळही व्यवस्थित मिक्स करून घेऊया, एकजीव करून घेऊया. बघा, आपले तीळ व्यवस्थित एकजीव झालेले आहेत. आता आपण तूप लावलेल्या पोळपाटावर ते काढायचं आहे. ही कृती झटपट करायची आहे, नाहीतर पाक घट्ट होण्याची शक्यता असते. वाटीने एक समान करून घेऊया. आता मिश्रण थोडंसं थंड झालेलं आहे. आता आपण ते लाटण्याने लाटून घेऊया. व्यवस्थित छोटीशी पोळी तयार करायची आहे लाटण्याने लाटून, गरम गरमच. आता एका उलटण्याने आपण त्याच्या कडा सोडवून घेऊ. बघा, व्यवस्थित कडा सोडवलेले आहेत, ते निघालेलं आहे. आता गरम असतानाच ते फोल्ड करायचे. ही कृती पटकन करायची आहे, नाहीतर पाक कडक होतो. बघा, व्यवस्थित असा शेप देऊन आपण त्याचं फुलकं केलेलं आहे तयार. अशाच पद्धतीने आपण वेगवेगळ्या कलरची फुलं तयार करून घेऊ. 1 चमचा साखरला 1 चमचा तीळ असे प्रमाण घ्यावे. या प्रमाणात 1 फूल व्यवस्थित बनते. बघा, व्यवस्थित असा फुलाला शेप दिलेला आहे. गरम गरम असतानाच हे करायचं आहे, नाहीतर हे कडक होतं आणि तुटून जातं. बघा, व्यवस्थित फूल तयार झालेलं आहे. अशी वेगवेगळ्या कलरची फुलं आपण तयार करून घेऊया. साखरेचा पाक करताना काही कडक मऊ असा पाक करायचा नाही. फक्त साखर मेल्ट होऊन द्यायची आहे आणि त्यामध्ये तेल टाकून मिश्रण घट्ट करायचं आहे. सगळ्या फुलांना आपण करून घेऊया, सगळी फुलं. बघा, व्यवस्थित फुलं तयार झालेली आहेत आपली. वेगवेगळ्या कलरची फुलं तयार करून घेऊ. आता त्याच पद्धतीनं पानही तयार करून घेऊ. फक्त पानाला कलर हिरवा ॲड करायचा आहे आणि त्याच पद्धतीने मिश्रण थंड झाल्यावर लाटून उलटण्याने काढून घेऊ, सोडून घेऊ. बघा, व्यवस्थित पान तयार झालेलं आहे. आता आपण फुलांची परडी तयार करू. त्यासाठी मी 2 चमचे तीळ घेतलेले आहेत आणि 2 चमचे साखर घेतलेली आहे. कारण वाटी मोठी असते ना, त्यामुळे प्रमाण जास्त हवं. ते पुन्हा आहे तसंच वाटीनं प्रेस करून घेऊ. लाटण्याने मोठी पोळी लाटून घेऊ जरा. आणि इकडे वाटीला मी तूप लावून ठेवलेलं आहे. उलटण्याने सोडवून घेऊ आणि ते तूप लावलेल्या वाटीमध्ये प्रेस करू. अशी व्यवस्थित प्रेस करून घ्यायची आहे. गरम असतानाच प्रेस करून घ्यायची आहे. बघा, ती लगेच सुटून निघते. व्यवस्थित आपली वाटी तयार झालेली आहे. आता फुलांना पण देठ चिकटवायचे. फुलांना देठ लावण्यासाठी मी 1 चमचा साखरेचा पाक तयार केलेला आहे आणि त्याने फुलं चिकटवत आहे. बघा, व्यवस्थित असं जोडून घ्यायचं आहे. बघा, पान आणि फुलं दोन्हीही व्यवस्थित मी जोडून घेतलेली आहेत. आता आपण असेंबल करूया. ही संक्रांतीमध्ये डेकोरेशनसाठी मांडायला खूप छान दिसते किंवा नव्या नवरीला बुत्तीसाठी द्यायलाही खूप छान असते. एकदा ट्राय करून बघा ही रेसिपी आणि आवडल्यास रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.